सामन्याला सुरुवात होईल. वेलकम जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. जोशी 11 भाजवड संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण मिनेस 11 कारिवली मंगेश नाईक, कारण आम्ही ड्रॉ करणार आहोत. धर्मेंद्र षटक संपल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. 3 चिठ्ठ्या आहेत, आपण 3 चिठ्ठ्या तयार ठेवायच्या आहेत. फुल टॉस टर्न केलेला आहे, चेंडू मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. फायदा उचलता आला नव्हता. धावसंख्या मिळते 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 2. निशांजी जाधव यांचं आताच आगमन झालेलं आहे. युवा सेना ठाणे जिल्हा सचिव. यावर मात्र सफल क्रॉस झाला होता, फटका खेळला होता. मात्र ज्या ठिकाणी खेळायचं त्या ठिकाणी चेंडू जात नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 4. हॅट्रिक आमदार सन्मानित शांताराम मोरे साहेब यांचे अगदी निकटवर्तीय निशांजी जाधव यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांचं आताच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प्ट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे षटकात जोगेन करते. मागच्या षटकामध्ये सुद्धा, मागच्या मॅच मध्ये सुद्धा जोगेनने खूप चांगली गोलंदाजी केली होती. एक्सपिरियन्स आहे, अनुभव खूप आहे. याला मध्ये एक चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दुसरं षटक संदीप नाईक, कंप्लीट ऑलराऊंडर. जय बजरंग कारिवली संघाचा हा कंप्लीट ऑलराऊंडरने बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल, अर्थात ज्ञानेश्वर चिकणे. याला फटका खेळलेला आहे, फटका हवेत आहे. झेल मात्र होईल का? मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. विशाल त्या ठिकाणी होता. विशाल नाईक त्या ठिकाणी होता, कारण झेल सुटतोय. धावसंख्या झालेली आहे 10. तिसऱ्या पंचांची चेकसाठी सुरेश घरत जातील आमचे तिसरे पंच. नाही, सुरेश घरत कसं आहे, त्यांच्यावर मानसिक दबाव जबरदस्त असेल, त्यामुळे ते पाहणी करू शकणार नाहीत, कारण त्यांचा संघ खेळतोय, गावचा संघ खेळतोय कारिवलीचा. त्यामुळे तिसऱ्या पंचांची भूमिका सुनील म्हात्रे साकारतील, सुनील म्हात्रे करतील. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. संदीप याला मात्र लेट कट. काय फटका खेळलाय. मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट. चौकार. 4 धावांसाठी चौकार.
कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा, मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट. तसे ज्ञानेश्वर चिकणे एक लेखक आणि कवी आहे आणि त्याच्याकडनं हा क्लास फटका बघायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार. 14 धाव होत आहेत. 14. संदीप नाईक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? झेल ड्रॉप. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? धावबाची शक्यता आहे. पंचांचा काय इशारा भाऊ? 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत धावबासाठी. OUT आउट. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेताना प्रयत्नात फलंदाज धावपास झालेला आहे आणि धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या झाली 16. जितू बाद झाल्या. आता बॅटिंग करण्यासाठी येतोय जय. पहिल्याच मॅच मध्ये ज्यानं खरं तर आपला संघ अगदी पराभवाच्या छायेत वावरत असताना चांगल्या प्रकारची बॅटिंग केली होती, तो जय बॅटिंग करण्यासाठी येतोय. जबरदस्त खेळी केली होती. पहिल्या मॅच मध्ये 32 धावांमध्ये 20 धावांचा वाटा जयचा होता आणि महत्वपूर्ण मॅच आहे. यस, जो संघ विजयी होईल किमान एका ट्रॉफीचा हकदार होईल. का सुपर 3 मध्ये या संघाचा प्रवेश होईल. यापूर्वीच पाहतोय आपण जोशी इलेव्हन भादवड ए, त्याचबरोबर मिनिस इलेव्हन कारवली संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. संदीप जागेवर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडू आहे. कंप्लीट बीट होतोय, कंप्लीट चकित होतोय. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 16. हे षटक संपल्यानंतर आम्ही ड्रॉ करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे संघ खेळतायत या संघाचे दोन्ही 12th मॅन सुद्धा उपस्थित असतील. संदीप नाईक. खाडीगावच्या दिशेकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. फुल टॉस. स्वंग केलेला आहे, फेकून दिलेला आहे सीमारेषा पलीकडे. षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा नाही. काऊ कॉर्नरला एक चांगला झेल. मी वळणार ड्रॉ कडे. आपण ड्रॉ करणार आहोत. 3 चिठ्ठ्या असतील.
जोशी इलेव्हन भादवड ए संघाचे कॅप्टन आहेत आणि त्याचबरोबर मिनेश इलेव्हन कारिवली संघाचे कॅप्टन असतील आणि त्याचबरोबर दोन्ही 12th मॅन जी चिठ्ठी निघेल तो संघ फायनलमध्ये. यस, इथे मान्यवर असतील, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करूया. निशांतजी जाधव आहेत, त्यांनाच आपण सांगूया आपण ड्रॉ आमचे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी करूया. जी चिठ्ठी निघेल तो संघ फायनलमध्ये आणि जे दोन जातील त्यांची मॅच होईल. जोशी इलेव्हन भादवड हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. यानंतर जी मॅच होईल विजेता विरुद्ध मिनेश इलेव्हन कारिवली. क्या बात है. काय होतंय बघूया आपण. कारिवली विरुद्ध कारिवली की कारिवली विरुद्ध वडूनगर, याचं उत्तर बरोबर 20 मिनिटात मिळणार आहे. चेंडू खाली राहतोय, अतिशय वेगवान चेंडू होता आणि खाली राहिला होता. डॉट बॉल जातोय. धावसंख्या स्थिर आहे 22-22. याला खेळण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट आणि पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतील धावबासाठी. पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतील धावबासाठी. तिसऱ्या पंचांची मदत धावबासाठी घेतलेली आहे ऑलरेडी. स्ट्राईक एंडला तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली धावबासाठी. आउट आहे, ओईटी आउट. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे, त्यामुळे एक धाव मिळेल. येस, आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत कारण युवा सेना ठाणे जिल्हा सचिव निशांतजी जाधव या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तांगडी ब्रदर्स आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर पंचांनी मॅच सुरू ठेवायचे. देवानंदजी जाधव यांचेही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्याने शाल त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. देवानंदजी जाधव यांचं स्वागत आणि सन्मान. तांगडी ब्रदर्स
बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावसंख्या झालेले 29. यस निशांतजी यादव आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. बहुमूल्य वेळ दिलात आपल्या आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बहुमूल्य वेळ दिलात आणि या परिसराला उपस्थित राहिलात. याला मात्र ड्राईव्ह केलेला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकते. फलंदाज धावबाद. ही गाडी बाहेर गेल्यानंतर आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. गेटच्या बाहेर गेल्यानंतर सरपंचांनी सामना सुरू करायचा. यानंतर मेनेज 11 कारेवली संघ कॅप्टन आपण बरोबर आमचे व्हीआयपी कक्षासमोर येऊन थांबायचंय, कारण लगेच टॉस होईल. ही मॅच झाल्यानंतर टॉस होईल. याला मात्र चेंडू सरळ जाते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये थोडंसं मिसफिल्ड होतंय. जोगेन त्या ठिकाणी आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि चौथी धावेचा प्रयत्न होतोय की काय नाही. चौथी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. मात्र 3 धाव होत आहेत. धावसंख्या झालेली आहे नेल्सन डबल 3 आणि 34 धावांचं लक्ष्य.
हाकेच्या अंतरावर खारडी गाव आहे, पण त्या ठिकाणी आपण तांगडी आडनावाची जास्तीत जास्त कुटुंब वाहतोय. आणि लगेच अगदी इकडे जर आलो आपण पायगावला तर देवळीकर आडनावाची जास्तीत जास्त कुटुंब या ठिकाणी बघायला मिळतील. महानंद ज्याने खूप प्रभावित केले, आज जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. आणि महानंद यांचं जर गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत 2 मॅचमध्ये फक्त 6 धावा दिलेले आहेत. शरदजी धुमाळ आपलं हार्दिक स्वागत आहे. पायगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि खास करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी खरं तर केलेली आहे, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. तर चर्चा होती ती महानंद याच्या गोलंदाजीची. 2 षटके गोलंदाजी केली, फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. आणि या स्पर्धेमधले एक मात्र विकेट मेडन षटक त्याने हाताळलेलं आहे. पण हे तिसरी मॅच फार महत्वाची आहे. रिलीज फ्री असेल तर आपण द्यायचं आहे. फिजिओथेरपिस्ट ज्ञानेश्वर मुकादम. सामन्याला लगेच सुरुवात करायची. नो मिडल कॉन्फरन्स, कुठल्याही प्रकारे चर्चा करू नका मॅचमध्ये. पंचांनी सुद्धा वॉर्न करायचं आहे, नो मिडल कॉन्फरन्स, कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये. सामन्याला सुरुवात होईल. सलामी जोडी खेळपट्टीवर संदीप नाईक आणि जोगेन. समोर जे लक्ष आहे 34 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू फुल टॉस. मात्र पूर्वानुमानानुसार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला होता. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचा फटका खूप चांगला ठरू शकतो, पण फील्ड रेस्ट्रिक्शन असतं तर फटका चांगला ठरू शकतो. मात्र पॉवर प्ले नसेल तर या फटक्यावर तुम्हाला जास्त धाव मिळणार नाही. तुम्ही गॅप शोधली पाहिजे, प्लेसमेंट तुमचं चांगलं पाहिजे. 34 धावांचं लक्ष आहे. 34 इज अ टार्गेट. महानंद पुन्हा एकदा मार्गस्थ होईल, त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल जोगेन पाटील. हा स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. थोडासा महानंद अचंबित राहिला. पण पंचांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटणार नाही. पंच सुनील म्हात्रे असतील, भाऊ पाटील असतील, सुरेश घरत असतील, आज आमच्या स्क्वेअर लेगच्या पंचांनी जागा खूप चांगली शोधलेली आहे. यस, चांगल्या रीतीने ते पाहणी करू शकतात. याला चांगला स्ट्रेट टू लॉंग ऑफ, फटका चांगला आहे पण प्लेसमेंट तितकंसं चांगलं नाही आहे. एकच धाव मिळेल, कारण एका टप्प्याला चेंडू निघून गेला होता लॉंग ऑफ सीमारेषेवर. फक्त 1 धाव मिळाली. दोन्ही बॅटर आपलं खातं उघडतायत. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार यात नक्कीच वाद नाहीये. क्रिसच्या खूप मागे येऊन खेळताना संदीपला आपण पाहतोय. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कुठेतरी महानंद आपल्या दिशेमध्ये भरकटताना दिसतोय. मागच्या दोन्ही मॅचमध्ये विकेट टू विकेट मारा त्याने केला होता, पण मात्र या मॅचमध्ये कुठेतरी स्वैर मारा बघायला मिळतोय. धावसंख्या झालेली 4. महानंद राईट आर्म स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अपील केलं जातंय क्वाड बिहाइंडचं, पण अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास कमी. कारण कसं झालं की अपील फक्त महानंदने केलं होतं, बाकी रिस्पॉन्स मिळालेला नव्हता. किपरला सुद्धा दीपकला माहीत होतं की बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. महानंद पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू होता, अनपेक्षित खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी. कमबॅक करताना आपण पाहतोय खरं तर वाईट चेंडू हाताळला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. फुल टॉस, फुल टोल वसूल केलेला आहे. सरळ चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क.
मानंद राईट आर्म, हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. स्क्वेअर चेंडू आहे. कसं असतं बघा, 2 सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती, मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला लय बिघडलेली आहे. तब्बल 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. 11 धावा होत आहेत. फुल टॉस. दोन धावा मिळत आहेत आणि पंच तिसऱ्या मंचांची मदत घेत आहेत. DRS पंचाने घेतलेले आहे का बॅटरने घेतलेले आहे? पंचाने घेतलेले आहे. स्क्वेअर लेगच्या पंचाने DRS घेतलेले आहे. 2 धावा तर पूर्ण झालेले आहेत. फुलटॉस चेंडू होता, पण हा फुलटॉस आहे की बिमार आहे? इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस चेंडू होता, त्यावर 2 धावा मिळतात. 2 धावेने तर धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. मागलं षटक ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितला 3 सामन्याचा गोलंदाजीचं पृथ्वीकरण जर महानंदचं आपण बघितलं तर 3 सामन्यामध्ये 3 षटके गोलंदाजी केली. तब्बल 19 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. हे गोलंदाजीचं पृथ्वीकरण. दुसरं षटक गोलंदाजीसाठी येईल अशोक पाटील, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. 3 फलंदाज बाद केले होते एका षटकामध्ये. मात्र ती पुनरावृत्ती या मॅच मध्ये करेल का? क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्वरित. क्षेत्ररक्षण लावून घ्या. मिडल कॉन्फरन्स नको आहे. कुठल्याही प्रकारे मिडल कॉन्फरन्स करू नका. आणि यानंतर कोणीही पाणी सुद्धा घेऊन जाऊ नका किंवा संदेश घेऊन जाऊ नका यानंतर, कारण वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. असं वाटतं की पाण्याची, कारण 3 षटकांची मॅच आहे, कारण वेळेचं नियोजन करायचं आहे. यानंतर अजून तब्बल 3 मॅचेस आहेत. अशोक पाटील मार्गस्थ होईल. हा माझा कट शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल स्क्वेअर थर्डमॅन सीमारेषेकडे अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र फुटबॉल खेळला जातोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा कट शॉट, मात्र टायमिंग तितकंच प्रॉमिसिंग नाहीये. शॉर्ट पॉइंटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. 2 धावा सहज गती मिळतील.
धावसंख्या झालेले 19 10-15चं समीकरण 10 चेंडू 15 धावा 15 धावा 10 चेंडू. आज सुपर संडे असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे. तसे बघितलं तर या परिसरामध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. बॅटला स्पर्श झाला होता, चेंडू जाईल सीमारेषेकडे सरसावतोय, पाठलाग केला जातोय पण अडवू शकणार नाहीये. 4 धावा चौकार. यशवंतकडे हे काय झालं, हे काय होतंय, हे दृश्य पाहण्यासारखं आहे. गोलंदाजाने स्वतःला झोकून दिलं आणि बॅकअप करण्यासाठी जो क्षेत्ररक्षक आला त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि दोन्ही बंधू आहेत. हे एकाची पुनरावृत्ती दुसऱ्याने केली. 8-10 8 चेंडू 10 धावा. अशोक यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल एका टप्प्याने चेंडू काऊ कॉर्नरच्या बाहेर चौकार. मात्र पोलचा फटका. 2 धावा मिळतील. धावसंख्या झाले 30. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावा. चंकी पांडे आणि अनिल कपूर त्या ठिकाणी होता. मुन्ना आणि बबन अशी दोघांची नावं त्यामध्ये होती आणि किरण कुमार लोटिया पठाण. जबरदस्त. थोडीशी चर्चा झाली पाहिजे. प्रेक्षक जाणकार असतात त्यांच्यावर माहिती देणं फार गरजेचं आहे. आणि त्याच वर्षी 1989 मध्ये मला योग आला होता मॅच जवळून पाहण्याचा. महाराष्ट्र वर्सेस मुंबई ही मॅच झाली होती औरंगाबाद युनिव्हर्सिटी मैदानावर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरना खूप जवळून पाहण्याचा मला योग आला. त्यावेळेला खरं तर स्मार्टफोन जर असतं तर मी सेल्फी काढला असता त्यांच्यासोबत. तर आता वळूया मॅचकडे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेलकम परशु पाटील, कारिवली संघाचे आधारस्तंभ, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याला फटका खेळला जातोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग कडे. 1 धाव मात्र मिळते. वेलकम 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 अँड सुस्वागतम दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय
ते म्हणजे न्यू पोटी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तांगडी ब्रदर्सच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. कारण स्पर्धा आहे तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून आणि त्यांच्या वतीने मनोहर जोशी साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत न्यू पोटी क्रिकेट संघटनेचं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. याला मात्र बॅकलिपला खाली केला आणि चेंडूला सरळ ढकलला. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पलीकडे सामना फिनिश केलेला आहे आणि सेमी मध्ये प्रवेश होतोय तो म्हणजे जय बजरंग कारिवली. आणि आता मात्र मॅच बघायला मिळेल टायगर्स विरुद्ध टायगर. क्या बात आहे. दोन्ही संघ समोरासमोर ठाकणार आहे. मिनेस 11 कारिवली विरुद्ध जय बजरंग कारिवली. लगेच टॉस होईल. मॅन ऑफ द मॅच अर्थात संदीप नाईक इज द मॅन ऑफ द मॅच. संदीप आपण लगेच यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आणि दोन्ही कॅप्टननी सुद्धा यायचंय. संदीप नाईक सलामीला आला. 19 धावांची खेळी आणि सुरुवातीला गोलंदाजी करताना एक फलंदाज बाद केला. सो हार्ड लक जय गावदेव वडनोकर, हार्ड लक अशोक पाटील, पप्या काबूकर, दीपक पाटील आणि चिकणे ब्रदर्स. मॅन ऑफ द मॅच संदीप नाईक ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि सेमीफायनल मध्ये संघाला पोहोचण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. न्यू पोटी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर जोशी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि आता परशु कोणाला शुभेच्छा देणार. दोन्ही कॅप्टनने त्वरित यायचंय. दोन्ही कॅप्टनने यायचंय. जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. त्याचबरोबर मिनेस 11 कारिवली संघ कॅप्टन आपण सुद्धा यायचंय. त्वरित यायचंय कारण वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. स्वागत कन्स्ट्रक्शनचा हा टॉस बॉक्स. विशेष आभार प्रताप शेठ पाटील, रवींद्र शेठ पाटील, रिग्नेश पाटील, निमेश पाटील आणि यश पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. मी न्यू पोटी क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. मनोहर जोशी साहेब आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी यायचंय. सामना शरद धुमाल आपण सुद्धा यायचंय. दरम्यान सामना किती षटकांचा असणार आहे ते बघायचंय कारण आपल्या अजून 3 मॅचेस आहेत. चला टॉस करूया आपण. 3 ओव्हरची मॅच होईल. हे कॉलिंग कोण करणार आहे त्याचा म्हणे छाप आणि छाप हे आलेला आहे आपला मनोहर जोशी साहेब. आपला खूप खूप आभार. आपण टॉस साठी आलात. शरदजी तुम्हाला आपला सुद्धा आभार. आपण टॉस साठी आलात. मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. फक्त आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जय बजरंग कारिवली संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मिनेस 11 कारिवली
संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. जय बजरंग कारेवली संघ कॅप्टन आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील अगदी फ्रेश होऊन आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. सर्वप्रथम ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे ते म्हणजे न्यू पोटी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष